नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आणि माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रमैत्रिणींनो, मी एक कॅन्सर सर्वायव्हर पण आहे. मागच्या व्हिडिओपासून आपण कॅन्सर ट्रीटमेंटचे ऑप्शन्स पाहतोय. ह्या व्हिडिओमध्ये मी किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी याबद्दल बोलणार आहे. प्रत्येक कॅन्सर पेशंटचा कॅन्सर वेगळा असतो, म्हणून त्याला एक कस्टमाइज म्हणजे त्या कॅन्सर पेशंटपुरतीच ट्रीटमेंट बनवली जाते. आणि ह्याच्यामध्ये ऑन्कॉलॉजिस्टची टीम असते. रेडिओ ऑन्कॉलॉजिस्ट असतात, मेडिसिन ऑन्कॉलॉजिस्ट असतात, ऑन्कोसर्जन्स असतात. आपण नेहमी ऐकत असाल किंवा बघत असाल कॅन्सर पेशंटला कधीकधी सर्जरी, किमो, रेडिएशन हे असं सलग दिलं जातं. कधीकधी सर्जरी, किमो दिलं जातात, कधीकधी सर्जरी, रेडिएशन दिलं जातं, कधीकधी किमो, रेडिएशन दिलं जातं. असे वेगवेगळे प्रोटोकॉल्स बनवून दिलेले जातात. तर एखाद्या पेशंटला किमो आणि एखाद्या पेशंटला रेडिएशन द्यायचं हे कसं ठरवलं जातं, किंवा कुठल्या पेशंटमध्ये किमो, रेडिएशन एकत्र दिलं जातं, या बाबतीत माहिती करून घ्यायचं असेल तर थोडंसं किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीबद्दल आपल्याला माहिती असायला पाहिजे. किमोथेरपीमध्ये केमिकल्स, सायटोटॉक्झिन्स वापरले जातात. यामुळे काय होतं, कॅन्सर सेल्समध्ये त्याचे जे DNA असतात ते ॲबनॉर्मल असतात, म्हणजे खराब झालेले असतात. हे जे किमोथेरपीचे ड्रग जे असतात ते कॅन्सर सेलच्या DNAला मारतात, नष्ट करतात. यामुळे कॅन्सर सेल नष्ट होतात आणि त्याची ग्रोथ थांबते. ही IV थ्रू दिली जाते, म्हणजे ब्लड थ्रू दिली जाते. म्हणजे व्हेनमध्ये कॅनोला बसवला जातो. IV फ्लूइडमध्ये किमोथेरपीचे ड्रग्ज मिसळले जातात आणि ते डे केअरमध्ये 5 to 6 आवर्समध्ये चढवले जातात. आणि हे जे ड्रग्ज असतात, हे जे टॉक्झिन्स असतात ते कॅन्सर पेशंटच्या पूर्ण शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशननी फिरतात आणि जिथं कॅन्सर आहे तिथे पण ते जातात. काही पेशंटला ओरल किमो दिला जातो. मी असं ऐकलं की काही किमोथेरपी जेल, क्रीमच्या स्वरूपात पण दिले जातात. अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने किमोथेरपी दिली जाते. किमोथेरपीचे फायदे काय आहेत? किमोथेरपीने जेवढे काही कॅन्सर सेल्स आहेत ते कमी व्हायला मदत होते. जे काही ट्यूमर, मास, लिजन आहे त्याची साईज कमी होते. समजा एखाद्या पेशंटला खूप वेदना आहे, काही डिस्चार्ज आहे, ब्लिडिंग आहे, असे काही लक्षणं असतात. हे लक्षणं किमोथेरपीमुळे कमी होतात. किमोथेरपी दिली जाते त्यामुळे काय होतं की जे ब्लड सर्क्युलेशनमध्ये जे काही कॅन्सर सेल्स असतील ते कॅन्सर सेल्स मारले जातात. त्यामुळं कॅन्सर स्प्रेड होण्याचं जे चान्सेस असतात ते कमी होतात. किमोथेरपी ह्या सायकलमध्ये दिल्या जातात. एकदा कॅन्सर पेशंटला किमोथेरपी दिली, किमोथेरपीचे जे साईड इफेक्ट्स असतात त्याच्यामधून पेशंटला रिकवर व्हायला, बॉडीला रिकवर व्हायला थोडासा वेळ दिला जातो आणि नंतर नेक्स्ट सायकल स्टार्ट केली जाते. आणि हे डिपेंड्स असतं की पेशंटला कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे, कुठल्या स्टेजचा कॅन्सर आहे, कुठल्या अवयवाचा कॅन्सर आहे, यानुसार किमोथेरपीचे ड्रग्ज, त्याचे डोसेस आणि त्याचे सायकल्स ठरवले जातात. जसा किमोथेरपीचा फायदा आहे त्याचं काही नुकसान पण आहे. किमोथेरपी ही सिस्टमिक दिली जाते, म्हणजे ब्लड थ्रू दिली जाते, त्यामुळे ती पूर्ण शरीरामध्ये पसरते. कॅन्सर पेशंटच्या प्रत्येक सेल्समध्ये किमोथेरपी जाऊन पोहोचते. पण जे फास्ट ग्रोईंग हेल्दी सेल्स असतात त्यांच्यावरच ते परिणाम करते. त्यामुळे असे काही सेल्स असतात जे आपल्या शरीरामध्ये फास्ट ग्रो करणारे असतात. म्हणजे जसं हेअर फॉलिकल्स आहे, की बोन मॅरोमध्ये जे पांढऱ्या पेशी, लाल पेशी बनत असतात त्याच्यावर पण याचा परिणाम होतो. तसंच ते आपली डायजेस्टिव्ह सिस्टीमवर सुद्धा खूप अफेक्ट करतात. आपले जे आतडे, मोठे आतडे, जठर किंवा अन्ननलिका याच्यातले आतलं सर जे असतं त्या आतल्या सराला ते खूप अफेक्ट करतात. यामुळं पेशंटला लूज मोशन्स होणं, उलटी होणं, नॉझिया होणं, भूक न लागणं अशी लक्षणं दिसतात. तसंच फटीग जाणवणं, पेन जाणवणं असे पण लक्षणं दिसतात. तर हे साधारण किमोथेरपीमुळं कॅन्सर पेशंटवर होणारे परिणाम आहेत. आता आपण थोडंसं रेडिएशन बाबतीत पण बघूया. साधारण लोकांना रेडिएशन म्हणजे शेक देणं, तिथं गरम वाफ सोडणं असं काहीतरी वाटत असतं. पण रेडिएशनमध्ये तसं काही नसतं. रेडिएशनमध्ये आपल्याला डोळ्याला न दिसणारे एकदम पॉवरफुल बीम्स, रेज याचा वापर केला जातो. रेडिएशन थेरपी ही लोकल असते, म्हणजे जिथे फक्त ट्यूमर आहे, लिजन आहे, मास आहे, फक्त त्या भागापुरतेच ते रेज सोडले जातात आणि ते तिथल्या कॅन्सर सेल्सला मारलं जातं. त्यामुळे हे जे साईड इफेक्ट्स असतात ते सिस्टमिक नसतात. म्हणजे नॉझिया होणं, लूज मोशन्स होणं, हेअरफॉल होणं किंवा ॲनिमिया होणं यासारखी लक्षणं नसतात. तिथे फक्त जे लोकल पार्ट आहे तिथंच त्याची लक्षणं जाणवतात. लगेच काही लक्षणं जाणवतात आणि काही थोडंसं
कालांतराने लक्ष जाणवतं. म्हणजे समजा ज्या ठिकाणी रेडिएशन दिलं गेलं आहे तो पार्ट 15 दिवसांनी महिन्यानंतर तो काळा पडायला लागतो, तिथे एक बर्निंग सेन्सेशन व्हायला लागतं. काही स्पेसिफिक कॅन्सर आहेत ज्याच्यामध्ये रेडिएशन दिल्यानंतर 70 to 90% कॅन्सर ट्यूमर नष्ट होण्यासाठी मदत होते. यामध्ये सर्वायकल कॅन्सर, लंग कॅन्सर, हेड अँड नेक कॅन्सर, ब्रेन कॅन्सर, रेक्टम कॅन्सर, हे कॅन्सर जे आहेत ते रेडिएशन थेरपीला खूप चांगले रिस्पॉन्ड करतात. अगदी सुरुवातीला कोबाल्ट-60 रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोपचा उपयोग केला जात होता आणि त्यामधून जे रेज बाहेर यायचे त्याचा उपयोग कॅन्सर सेल्सला मारण्यासाठी केला जायचा. कोबाल्ट-60मध्ये काय होतं की बीम्स हे एकतर चौकोनी किंवा आयताकृती एवढ्याच प्रमाणात दिलं जात होतं. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की ट्यूमरचा असं एक कुठला शेप नसतो, वेगवेगळ्या सरफेसचा वेगवेगळ्या शेपचा असू शकतो. जास्तीत जास्त ट्यूमर कव्हर करण्यासाठी जेव्हा रेडिएशन दिलं जातं तेव्हा त्याचा आजूबाजूचा एरिया पण त्याच्यामुळं कव्हर व्हायचा आणि त्यामुळं आजूबाजूच्या ज्या हेल्दी सेल्स आहेत त्याच्यावर पण रेडिएशनचा परिणाम व्हायचा. त्यामुळे जुन्या काळामध्ये रेडिएशनचे खूप साईड इफेक्ट व्हायचे. काही वर्षापासून लिनाक ही टेक्नॉलॉजी रेडिएशन मशीनमध्ये यूज केली जाते आणि आता बहुतांश ठिकाणी ह्या तंत्रज्ञानावर आधारितच रेडिएशन मशीन आपल्याकडे बघायला मिळते. लिनाक टेक्नॉलॉजी अशी आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स यूज केले जातात आणि यामध्ये लिनियर ट्यूब असते, म्हणजे एक अशी सिलेंड्रिकल ट्यूब असते, त्याच्यामधून हाय स्पीडमध्ये इलेक्ट्रॉन पार्टिकल्स म्हणजे एकदम लाईटच्या स्पीडमध्ये इलेक्ट्रॉन पार्टिकल्स हे सोडले जातात आणि हे इलेक्ट्रॉन पार्टिकल्स लाईट स्पीडमध्ये टंगस्टनला हिट करतात आणि त्यामधून एक्सरे प्रोड्यूस होतं आणि मग हे एक्सरे प्रोड्यूस झाल्यानंतर एक्सरेचे रूपांतर एका बीममध्ये केलं जातं आणि हे जे एक्सरे आहेत एक मल्टीलीफ कोलायमेटर म्हणून असतं, त्याच्यामध्ये असे धातूचे प्लेट्स असतात आणि हे प्लेट्स वर खाली मागं पुढं होऊ शकतात. ट्यूमर कशा प्रकारचं आहे ह्यानुसार ते जे कोलायमेटर जे असतं त्याच्यामध्ये जे धातूचे प्लेट्स असतात त्यानुसार ते आकार घेतात. त्या आकारामधून बीम जे असतात एक्सरे असतात ते पेशंटचं जिथं जे ट्यूमर आहे जे CT स्कॅन करून लोकेट केलं असतं की ह्या ठिकाणी ह्या पोझिशनला पेशंटला झोपून ते तिथे बीम सोडले जातात आणि हे बीम त्या कॅन्सर सेल्सच्या DNAला टार्गेट करतात, त्यांना नष्ट करतात. यामुळं कॅन्सर ग्रोथ थांबते आणि कॅन्सर पेशीसुद्धा मरून जातात. आता ह्या लिनाक टेक्नॉलॉजीमध्ये आता सध्या अजून काही ॲडव्हान्समेंट आले आहेत, म्हणजे त्याच्यासोबत एक MRI सुद्धा जोडला गेलेला आहे. यामुळं काय होतं की कन्सोलमध्ये जे रेडिओला ऑन्कॉलॉजिस्ट वगैरे बसलेले असतात त्यांना रिअल टाईम इमेजेस कळतात. म्हणजे पेशंटला जेव्हा रेडिएशन दिलं जातं तेव्हा प्रत्येक वेळेस MRI होतो, प्रत्येक वेळेस त्याची साईज कशी आहे ट्यूमरची बदललेली आहे का वगैरे ह्यानुसार ते रेडिएशनचं बीम्स, रेडिएशनचे डोसेस, त्याची इंटेन्सिटी, सायकल्स याच्यामध्ये ते बदल करू शकतात. याच्यामध्ये अजून एक नवीन टेक्नॉलॉजी निघालेली आहे की जसं आता लंग्समध्ये म्हणजे फुफ्फुसामध्ये जर ट्यूमर असेल तर तुम्हाला माहिती आहे आपण श्वासोश्वास घेताना ते हलू शकतं त्याच्यासोबत. अशा वेळेस जे बीम सोडले जातात तेव्हा ती मशीन नॉर्मल हेल्दी टिश्यू आणि कॅन्सर टिश्यू ह्याच्यामध्ये फरक करते. त्या मशीनला असं वाटतं की हे जे रेज आहे ते हेल्दी टिश्यूजला हिट करतायत तेव्हा रेडिएशन थांबलं जातं आणि जेव्हा ॲबनॉर्मल टिश्यू समोर येतात तेव्हा रेडिएशन दिलं जातं. म्हणजे एवढ्या चांगल्या ॲडव्हान्स टेक्निक निघाल्यामुळं आणि रेडिएशनमध्ये पण खूप काही वेगवेगळे प्रकार निघाल्यामुळं कॅन्सर हा ऑलमोस्ट क्युरेबल झालेला आहे. आता किमो आणि रेडिएशन हे दोघं मिळूनसुद्धा चांगलं काम करू शकतात. आपण पाहिलं किमोचा काय रोल आहे, जर सिस्टमिकमध्ये म्हणजे ब्लड सर्क्युलेशनमध्ये जर कॅन्सर सेल्स असतात तर ते किमोने मारले जाऊ शकतात. त्यामुळे असा जेव्हा कॅन्सर असतो ज्याच्यामध्ये लिम्फ नोड्स इन्व्हॉल्व असतात आणि त्याच्यामध्ये मेटास्टेसिस होण्याचे चान्सेस असतात. मी एक उदाहरण देते. समजा ब्रेस्ट कॅन्सर आहे आणि त्याच्यामध्ये ॲक्झिला लिम्फ नोड्स पण इन्व्हॉल्व आहेत. त्यावेळेस ब्रेस्ट पूर्ण काढून टाकला जातो किंवा त्याचा पार्ट काढून टाकला जातो, लिम्फ नोड्स काढून टाकले जातात. त्याच्यानंतर त्याला किमोथेरपी दिली जाते. किमोथेरपी ही सर्जरीच्या आधी पण दिली जाते, सर्जरीच्या नंतर पण दिली जाते. म्हणजे जर ब्रेस्टमध्ये लंप मोठा आहे आणि ऑपरेट करायला गेलं तर पूर्ण ब्रेस्ट काढून टाकण्याची शक्यता आहे. त्यावेळेस काय करतात, पहिल्यांदा किमोथेरपी देतात. किमोथेरपीमुळं जो लंप असतो तो म्हणजे त्याची साईज कमी होते. अशा वेळेस ब्रेस्ट
पूर्ण काढून टाकण्याची गरज पडत नाही. तो फक्त लंप आणि त्या लंपपुरता जो भाग आहे त्याच्या आजूबाजूचा तो काढून टाकला जातो. आणि किमो दिल्यामुळं जे सिस्टमिक म्हटलं मी की ब्लडमध्ये काही सर्क्युलेटरी मायक्रोस्कोपिक लेवल जर कॅन्सर सेल्स असतील तर त्याच्यावर पण किमोथेरपीचा परिणाम होतो. होऊ शकतं की काही ऑर्गन्समध्ये ऑलरेडी कॅन्सर सेल्स पोहोचले असतील, समजा लिव्हर आहे, लंग आहे, ब्रेन आहे, तिथंसुद्धा किमोथेरपी जाऊन काम करू शकते मायक्रोस्कोपिक कॅन्सर सेल्सवर. आणि त्याच्यानंतर रेडिएशन दिलं जातं. आता रेडिएशनमध्ये काय होतं की त्या ठिकाणी आजूबाजूला काही मायक्रोस्कोपिक लेवलवर कॅन्सर सेल्स असतील समजा, तर रेडिएशन थेरपीने ते दूर केले जातं. असा जेव्हा प्रकार असतो त्याच्यामध्ये किमो आणि रेडिएशनसुद्धा हे एकत्र वापरले जाऊ शकतात. असे काही कॅन्सर्स असतात की ज्याच्यामध्ये सर्जरी थोडीशी ॲडवायजेबल नसते. तर रेडिएशन दिलं गेलं तर ज्या अवयवामध्ये कॅन्सर आहे त्याच्या अवयवाचे जे हेल्दी सेल्स आहेत त्यालासुद्धा जास्त परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा वेळेस आधी किमोथेरपी वापरली जाते. ब्रेन कॅन्सर असेल, लिव्हर कॅन्सर असेल, किडनी कॅन्सर आहे, लंग्स कॅन्सर आहे किंवा हृदयाजवळ काही कॅन्सर असेल, तर अशा वेळेस जो ट्युमर लिजन आहे ते किती श्रंक होऊ शकतो तेवढे त्याला किमो दिले जातात. त्यामुळे काय होतं की रेडिएशन हे कमीत कमी प्रमाणात यूज केलं जातं, कमी भागामध्ये यूज केलं जातं. आजूबाजूचे जे हेल्दी स्ट्रक्चर आहेत त्यांना काही धोका होत नाही आणि त्या पेशंटचा ट्युमर कमी होण्याचे, नष्ट होण्याचे चान्सेस वाढतात. तर अशा प्रकारे किमोथेरपी, रेडिएशन थेरपी ह्या वेगवेगळ्या थेरपी आहेत आणि ह्या कधीकधी सोबतसुद्धा खूप वंडर काम करतात. सध्या खूप काही संशोधन होत आहे, खूप काही क्लिनिकल ट्रायल्स होत आहेत आणि हे सगळं ह्याच्यासाठी आहे की कॅन्सर पेशंटला जेव्हा डायग्नोसिस होतं तेव्हा त्याला एकदम ॲक्युरेट प्रोटोकॉल दिला जावा, तो लवकरात लवकर कॅन्सरमुक्त व्हावा आणि त्याला कमीत कमी साईड इफेक्ट्स व्हावेत. आणि आय होप ह्याच्यामध्ये खूप काही प्रगती होईल आणि कॅन्सर ऑलमोस्ट क्युरेबल होऊन जाईल. मित्रमैत्रिणींनो, जसं मी सांगितलं की नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत, नवीन नवीन थेरपी येत आहेत आणि आपण अपडेट राहणं आणि त्याच्याबद्दल नॉलेज घेणं खूप महत्त्वाचं आहे. नॉलेज इज द पॉवर. त्यामुळं आपल्याला एक प्रकारचा कॉन्फिडन्स मिळतो. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. नक्कीच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.